वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी पण मजेतच आहे. आणि सकाळच्या वेळेनुसार आम्ही निघालेलो होतो आदर्शला आणि चतुर्थी होती असल्यामुळे आम्ही गेलेलो होतो. आम्ही खूप उशिरा ब्लॉग टाकत आहे, पण चतुर्थीत गेलेली होती. इथे पहिला टोल नाका मिळालेला होता आम्हाला. आणि आदर्शचे रोड बघू शकता तुम्ही, बघू शकता पूर्ण तोडफोड चालू आहे यांच्याकडे. आणि हा रस्ता बघू शकता, एवढी भीती लागत होती. पहिली एक गाडी जाऊ द्या लागत होती, नंतर आपली गाडी जाऊ शकत होती आणि मोठ्या गाड्या तर बिलकुल जाऊ शकत नव्हत्या इथं. आम्ही कसं बसं निघालो इथून छानपैकी, आणि एवढी मजा येत होती, पण भीती लागत होती की पडू का नाही म्हणून. एवढा नंतर थोडासा मोसम चांगला झालेला होता बघू शकता, पण ऊन फार होती आणि एवढी गरमी होती की खूप जास्त सांगू नाही शकत. पण असो, आपण फायनली आम्ही पोचत होतो. आणि पोचल्यानंतर एवढी तहान लागली होती की खूप जास्त. मी पाणी वगैरे पिऊन घेतलं, खूप जास्त तहान लागली होती. मी थंडी बॉटल घेऊन आली होती आणि अंश नाही का पूर्ण रस्त्याभर पाणी पेतच आला, कारण की गरमीच एवढी होती की खूप जास्त सांगू शकत नाही. आणि मला एक कळलं आता, किती देवाचं केलं, कितीही काय केलं, जे आपल्यासोबत घडायचं ते घडूनच जाते. आणि समोर बघा तुम्ही काय घडलं आमच्यासोबत, नक्की तुम्हाला सांगेन मी. ते आम्ही मंदिरामध्ये आलो आणि गर्दी खूप होती. आम्हाला वाटलं की गर्दी नसेल, कारण की रोडाने एक पण व्हेकल नव्हतं चालत, नाही काही नव्हतं आणि कोणी येताना जाताना दिसत नव्हतं. म्हणून आम्हाला काही वाटलं की मंदिरात काही गर्दी असेल नाही. आणि नंतर आम्ही गेलो, जास्त गर्दी नव्हती. मग नंतर आमचं दर्शन वगैरे झालं तर एवढी प्रचंड गर्दी आली होती, खूप जास्त. आणि इथे होतं कालभैरवचं मंदिर होतं आणि इथे पूजा वगैरे केलीच. सर्वात पहिले तेच दिसते. आणि इथे पण रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे सर्व तोडफोड केलं होतं. त्याच्यामुळे मग नंतर आम्ही पहिलेच कालभैरवचं दर्शन घेतलं आणि नंतर समोरच हनुमानजीची मूर्ती होती. आणि हनुमानजीच्या मूर्ती दिसल्यावर अंश तर बिलकुल राहत नाही, कारण की राहिल्याशिवाय राहत नाही, कारण की त्याला खेळायला खूप आवडते हनुमानजीसोबत. आणि देव प्रचंड खूप आवडते त्याला देव, म्हणून आम्ही त्याला थोडंसं सोडलं तिथे. नंतर आम्ही इथे चप्पल वगैरे ठेवून दिल्या आणि नंतर देवदर्शनाला गेलो. आणि लोकही एवढे घाणेरडे लोक झालेले आहे, देवदर्शनाला येते पण देवदर्शनही करून तिथेच थुकणे, तिथेच हे करणे, खर्रे थुकणे, हे थुकणे ते थुकणे, एवढे गंदगीपणा करून ठेवते खूप जास्त. किती साफ केलं सरकारने, पण शेवटी ते लोकच असते, कारण की लोक बिलकुलच साफसफाई ठेवत नाही. स्वतःचं घर कसं ठेवते पण बाहेरचं बिलकुल नाही ठेवत. मला एवढं गंद वाटतं, तर बघू शकता पाय धुवायचं पूर्ण तिथे खऱ्याचं थुकून ठेवलेलं होतं सर्व. आणि असो, जाऊ दे, ते लोकांची आपण थिंकिंग बदलू शकत नाही आपण. त्याच्यामुळे आम्ही परत निघालो मंदिर दर्शन करायला. इथे छान जुळ्या होत्या, दुर्व्याचा हार होता मस्त. दुर्व्याचा हार घेतला नाही, कारण की आम्ही प्रसाद आणि दुर्वा आम्ही घरूनच घेऊन आलेलो होतो, म्हणून काही आम्ही दुर्व्याचा हार घेतला नाही आणला असता तर आम्ही घेतलाच असता नक्की. आणि चतुर्थी असल्यामुळे फार गर्दी होती खूप जास्त. आणि आम्ही नंतर आल्यानंतरच खूप जास्त प्रचंड गर्दी झाली, म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत लोक येणं चालू झालेले होते. खूप दूर असल्यामुळे लोकांना पण थोडी भीती वाटत असते यायला इकडे. आणि खूप गावाच्या अंदर आहे हे, नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. आम्ही आता प्रवेश करत आहोत. प्रवेश करून झाल्यानंतर एवढी गरमी होती की खूप जास्त, असं हालत डाऊन झालेली होती. आणि पायाला चटके एवढे फार लागत होते की खूप जास्त लागत होते. मग आम्ही पटापट मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन वगैरे केलं, त्याकडे निघालो. आम्हाला वाटलं की आम्ही खूप उशीर झाला असेल आणि म्हणजे मंदिर बंद झालेलं असेल, पण असं झालंच नाही बिलकुल. आणि मंदिर ओपनच होतं. आणि आम्ही चढलो आणि इथे मी पडता वाचली, कारण की पायरी मला काही दिसली नाही इथे. आणि खूप हालत डाऊन झाली होती. एक तर उपास होता मला, आणि पाय पण खूप लाचत होते खूप जास्त. बघू शकता किती गर्दी झालेली होती. आणि जसं आम्ही घुसलो तशी एवढी प्रचंड गर्दी झाली का खूप जास्त. मग इथे प्रसाद वगैरे काढून घेतला, मी जे आणलेला होता प्रसाद वगैरे काढून घेतला. आणि मोदक नव्हते घेतला, मग प्रसाद वगैरे घेतलेला होता आम्ही सोबत. आणि दुर्व्याची जुडी पण आणलेली होती. पेढे आणि पेढ्याच्या डब्यामध्ये जुडी टाकून दिली मी दुर्व्याची. आणि बघू शकता गणपती तुम्ही. आणि अंदर अलाऊ नव्हतं बिलकुल व्हिडिओ काढणं, तरी आम्ही थोडं व्हिडिओ काढलेले आहे. आणि पोरं एवढे धक्कामुक्की करत होते खूप जास्त. आणि बघू शकता टाईम किती झालेला होता, पूर्ण 12:01 झालेलं होतं, 10 मिनिट झाले होते सॉरी. आणि इकडे बघू शकता धापेवाड्याचं गणपती बघू शकता. आणि 12:15 झाले होते, तेव्हा 10 मिनिट झाले होते, आता 15 मिनिट झाले होते. बघू शकता इथे हार वगैरे चढवतात जे मोठे मोठे लोक आणते
हार वगैरे घेऊन येते चतुर्थी असल्यामुळे, आणि जे हार त्यांना पाहिजे नसेल ते वापस पण देत असते, म्हणजे गाडीला वगैरे लावायला. इथे बघू शकता एवढी मंदिरात पूजा चालवली होती आणि 12 वाजता पूजा चालू होती. आम्हाला वाटलं की बंद होईल, पण नाही झालं. पण एवढं थकलो होतं प्रचंड, आमचे देवदर्शन झालेलं होतं आणि एवढी गर्दी वाढली होती की खूप जास्त. बरं झालं मी अंशचा टिफिन घेऊन आणलेला होता आणि मी साबुदाणा वडा आणि याच्या पप्पानी समोसा घेऊन घेतलेला होता, कारण की खूप भूक लागली होती, खूप म्हणजे खूप लागली होती. 12 वाजून गेले होते, म्हणजे 12:30 झाले होते दर्शनापर्यंत. इथे अंशची मस्ती चालू होती आणि अंशला भूक लागत नाही की माहीत नाही. इथे अंशची मस्ती चालू होती, अंशला घास भरून देत होती, पण तो काही खात नव्हता, नुसतं थुकत होता. त्यासाठी जामपोळी आणलेली होती मी, तो काही ऐकत नव्हता. आणि तिथे फोटो दिसत होते म्हणून तिथे जाऊन नमस्कार करत होता 10 वेळा. आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेला. आज पोळी वगैरे चालून देत होती मी आणि इथे साबुदाण्याचा वडा वगैरे काढून घेतलेला होता. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पार्ट 2 बघायला नक्की विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.